आज आपण जातोय ठाणे पश्चिम मधल्या घंटाळी देवी मंदिरामध्ये। साधारणपणे 250 ते 300 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे आणि शिवकाळामध्ये याचा उल्लेख आहे असं इथली लोक सांगतात। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना। या देवीला भाविक घंटा अर्पण करतात। देवीचं नाव घंटाळी देवी हे नेमकं का पडलं हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। म्हणूनच घंटाळी देवीची पूजा करायला आज आपण जातोय अभिनेत्री आणि ठाणेकर समृद्धी केळकर बरोबर। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां। समृद्धी, या नवरात्रीच्या निमित्तानं आपल्या ठाणे मुंबईमधल्या ज्या देवीची जी मंदिर आहेत ना त्यांचा इतिहास कुठेतरी जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय। खूप असं होतं की आपले खूप मालिकांचं सेट ठाणेमध्येच आहेत। अनेक शूटिंग इथे होतं। ठाण्यात आपण येतो पण माहितीच नसतं परिसरामध्ये काय किती जागृत आणि किती जुन्या गोष्टी आहेत। तसंच हे घंटाळी देवी मंदिर काय नेमका इतिहास आहे आज आपण जाणून घेतोय। तू सुद्धा ठाणेकर आहेस? मी पण ठाणेकर आहे। मी लहानपणापासून या मंदिरात येते, अगदी रेग्युलरली नाही पण नक्कीच नवरात्रात किंवा कधी जाते येते तेव्हा। सो हे मंदिर खूप परिचयाचं आहे पण इतिहास ऐकायला नक्कीच आवडेल। अगदी, आणि म्हणूनच या मंदिराचे अध्यक्ष आहेत विकास काका, आपण त्यांना बोलणार आहोत। आणि का या देवीला घंटाळी देवी हे नाव पडलं हा मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे, ते जाणून घ्यायचं आहे। विकास सर या। तर सुरुवात मी नावापासूनच करते। खूपदा ऐकलंय की घंटाळी देवी मंदिर, घंटाळी देवी मंदिर। काय नेमका इतिहास आहे सर? या देवीला घंटाळी देवी असं नाव नेमकं कधी पडलं आणि काय त्याच्या मागे काय? आपण आता बाहेर येताना जर काय बघितलं असेल तर जी घंटा जी लावलेली बाहेर, तर त्याच्यामध्ये आरतीमध्ये शेवटचं कडवं जे त्याचा उल्लेख असा केलेला आहे, नवसाला पावसी ही तुझी ख्याती म्हणून नवस फेडाया घंटा बांधिती। बरेच भाविक जे आहेत ते श्रद्धाळू लोक जे आहेत ते काही नवस बोलतात आणि त्यांचा नवस पूर्ण झाल्याच्या नंतर घंटा अर्पण करण्याची ही प्रथा होती, म्हणून हिचं नाव जे आहे ते घंटाळी पडलं। म्हणून जर काय तुम्ही आतमध्ये बघितलं असेल तर एवढूशा साईजपासून ते मोठमोठ्या आकाराच्या घंटा इथे लोक अर्पण करतात। पण जेव्हा मी अनेकांशी बोलली तेव्हा साधारणपणे 250-300 वर्ष जुनं हे मंदिर आहे आणि शिवकाळामध्ये सुद्धा घंटाळी देवीचा उल्लेख आहे, तर तेही जाणून घ्यायला। नक्कीच या मंदिराचा इतिहास असा आहे की या मूर्ती ज्या आहेत त्या स्वयंभू आहेत, कोणी इथे येऊन स्थापन केलेले नाही आहेत। आणि पूर्वी असं म्हणतात की ही जी कुलदेवी जी आहे, कुलस्वामिनी जी आहे, ते कोळी आगरी लोकांची कुलस्वामिनी होती आणि तिथपासून ते आत्तापर्यंतचा इतिहास जो आहे 250 वर्षापासून, म्हणजे याचा उल्लेख गॅझेटमध्ये आहे। या मंदिराला 1 रुपया शासनाकडनं, पूर्वीचे जे शासनकर्ते जे होते त्या शासनाकडनं 1 रुपया, वार्षिक 1 रुपया या मंदिराला पेशवेकालीन इतिहासामध्ये मिळत होता। एवढा ह्याला प्राचीन इतिहास आहे। थँक्यू सो मच सर। धन्यवाद, तुम्ही धन्यवाद, इतकं परमिशन दिली इथे शूट करायची, नक्की छान माहिती दिली। धन्यवाद, धन्यवाद। समृद्धी, आपल्याला आपल्या गप्पा मारायच्या आहेत, कंटिन्यू करूया। यस सर। समृद्धी घरनं चाफ्याची फुलं घेऊन आली देवीसाठी। तू तुझं आवडतं फूल जे तू आज इतक्या आवडीने घेऊन आलीस आणि सगळ्यात पहिले मला म्हणालीस हे ताटामध्ये ठेवू दे। सो किती आवड आहे ही सगळी? मला मुळातच फुलं प्रचंड आवडतात। चाफा हे खास फूल आहे, सो म्हणून देवीसाठी अर्पण करण्यासाठी मी घरातनं घेऊन आले। आणि
आणि देवीला बघून मला असं माहीत नाही की एक असतं ना की आपल्याला एखाद्या गोष्टीकडे बघून एक वेगळं काहीतरी आठवतं, संबंध असल्यासारखं. सो मला कायम देवीकडे बघितलं की चाफ्याचं फूल मला कायम आठवतं. आणि मी जेव्हा केव्हा जाते देवीचं दर्शन घ्यायला तेव्हा कायम चाफ्याचं फुलं घेते. पण समृद्धी, ही जी देवी आहे ही आपल्याला वेगवेगळ्या रूपात येऊन नेहमी पॉझिटिव्हिटी देत असते, किंवा आपण म्हणतो ना एक पुश हवा असतो तो आपल्याला कुठेतरी नेहमी मिळत असतो. तुला किती पॉझिटिव्हिटी मिळते, किंवा तू कसं ते एक रिलेशन शेअर करतेस तिच्याबरोबर? खरं तर आपण म्हणतो ना की आपण घरातनं ठरवून निघतो की आज मी देवीकडे किंवा देवाकडे आज हे मागेन, ते मागेन, ते मागेन, ते मागेन. पण प्रत्यक्षात जेव्हा वेळ येते ना तेव्हा काहीच कळत नाही आपल्याला, आपण ब्लँक असतो. ते आत्ता काहीसं माझं आत्ता दर्शन घेतल्यानंतर झालं की मनात असतं खूप की हे मागेन देवी, हे कर, आपण बेसिकली बोलतो. पण आज मी कम्प्लीट ब्लँक होते. एकतर खरंच ती खूप सुंदर दिसते, प्रसन्न वाटते मला बघूनच. हो. सो माझं हे दरवेळेच आहे की कायम मी ठरवते आणि कधी कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर मला ब्लँक व्हायला होतं आणि नंतर बाहेर येऊन आठवतं की आपण हात जोडले ना नक्कीच. सो हा अनुभव मला कायम असतो आणि मी बघत बसते. मला छान सौंदर्य मी हरवून जाते complete. पण ही आपण जी म्हणतो ना की एखादी गोष्ट करायची आपल्याला ताकद जी मिळते ती आपली विल पॉवर असते, ती कुठेतरी एक स्त्री शक्ती आपण असं म्हणतो. समृद्धी, तू नेमकं स्वतःला दरवेळी कसं मोटिवेट करत असते? तुझ्यातली जी पॉवर आहे ती कशी तू जागृत करत असते असं म्हणूया? मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांमध्ये स्त्रियांमध्येच ही शक्ती आहे. स्वतःच पुश करू शकतो आपण असं मला वाटतं आणि त्याला साथ मिळते आपल्या देवीची, देवाची. सो मला कधीही नर्वस वाटलं किंवा डाऊन फील करत असेल मी तर कायम मी देवाच्या डोळ्यात बघते. मला लगेच कळतं की तूच स्वतःला पुश करू शकतेस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. सो मला असं वाटतं की ते इनफ असतं आणि कायम आत्तासुद्धा मला तेच जाणवलं की डाऊन होऊ नकोस किंवा काही खचून जाऊ नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. हे कायम ती सांगत असते आपल्याला. सो आपल्याला असं फक्त कॅच करता आलं पाहिजे की काय म्हणतोय देव आपल्याला, काय सांगतोय. सो आता एक्झॅक्टली माझं तेच झालं. पण समृद्धी, आपल्या आयुष्यातली सगळ्यात पहिली देवी आपली आई असते, जी आपल्याला म्हणजे किती ती आपल्याला शिकवते आणि किती नाही असं आपलं होतं. ती आपल्याला योग्य मार्गावर आणते, अनेक चांगल्या गोष्टी ती आपल्याला शिकवत असते. समृद्धी, ती आई आहे किती स्ट्रॉंग तुला आत्तापर्यंत करत आली? लहानपणापासूनच काय म्हणते मी, आज जे काही आहे ते माझ्या फक्त आणि फक्त माझ्या फॅमिली सपोर्टमुळे. मग बाबा, आई, ताई ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. मध्यंतरी म्हणजे आई जेव्हा गेली तेव्हा तो सपोर्ट कुठेतरी काय म्हणतात त्याला, मी पूर्ण काय म्हणतात ढासळले होते, नव्हते. मला कळत नव्हतं काय करायचं आता. पण मला माहिती होतं की ती आहे कुठेतरी आणि आत्ताही आहे माझ्याबरोबर, म्हणूनच मी एवढ्या स्ट्रॉंगली उभी आहे. आणि बाबा आहेत, ताई आहे आणि शिवाय आपली देवी सुद्धा आहे. सो मी कायम मला स्वतःला स्ट्रॉंग फील करत असते की कुठेही नाही गेली आपली माणसं, मग आई असो, आजी असो, मावशी असो, या सगळ्याजणी माझ्याबरोबर आहेत कायम. ज्यांनी मला लहानपणापासून सांगितलं की तू काहीही कर, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. या 3 ज्या देवी आहेत, माझी आजी, माझी मावशी, माझी आई, ते कायम जे काही केलंय ते कायम सपोर्ट केलाय. पण आईची कोणती शिकवण आहे समृद्धी जी तू लक्षात ठेवतेच कोणतंही पाऊल उचलताना? पहिला तर एकतर हे कोणाला माहीत नसेल फार, तर मी खूप रागीट आहे. मला पटकन राग येतो कुठल्याही गोष्टीचा. सो मला कायम आई पहिलं सांगायचे की रागावर संयम ठेवायला शिक. कुठलंही काम करत असशील, काहीही करत असशील, जर तुला राग येत असेल तर तो कंट्रोलमध्ये तुला ठेवायलाच हवं, जर तुला आयुष्यात पुढे जायचं असेल तर. सो मी कायम तो प्रयत्न करत असते की नाही, मला राग आला आहे पण कंट्रोल, समृद्धी कंट्रोल. आणि दुसरी गोष्ट की जे काही करतोय ना आपण, अरे मी एवढे कष्ट केले, मला आता काहीच नाही मिळालं, फळच नाही मिळालं, असं कधीच नाही म्हणायचं. जे नोट डाऊन होत असतं, तू तुझं काम करत राहा, तुला नक्की कधी ना कधीतरी त्याचं फळ मिळेल. सो गिवअप न करणं हे मी लहानपणापासून काय म्हणतात मला सांगत आलेले आई, मावशी, आजी. सो मी कायम ॲक्टिव्ह राहण्याचा आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते. पण आत्ता जेव्हा तू मागे वळून बघतेस, ऑब्व्हियसली अनेकदा असं होतं की अप्स अँड डाऊन्स येतात आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला नाही छान वाटत आतमधनं. पण आता जेव्हा तू मागे वळून बघतेस तेव्हा हार्डवर्क पेज ऑफ
अशी फिलिंग येत असते राईट. काय म्हणते तेव्हा समृद्धी, स्वतःला किती प्राऊड फील करून घेतेस? मला असं वाटतं तेव्हा मला फार काही वाटायचं नाही की म्हणतो ना आपल्याला कळतच नसतं आपण एवढे शूट करत असतो की लोक आपल्याला ओळखतात का किंवा काय म्हणतात की लोकांना काम आवडतंय का हे पोचणं म्हणजे कळण्यासाठी लोकांमध्ये जाण्यासाठी टाईमच नसतो आपल्याला. जेव्हा आता मालिका संपली आहे तेव्हा एक वर्ष होईल आता. डिसेंबर महिन्यात संपली होती. आता साधारण वर्ष होईल आणि मी कुठेही गेली तरी मला लोक ओळखत आहेत. मला एक खूप छान वाटतं की आजही कामाला माझं कौतुक करतायत लोक. तुमची माधुरी मालिका आम्ही बघायचो तेव्हा असं कुठेतरी वाटतं की हो आपण जे तेव्हा फ्रस्ट्रेशनमध्ये काढले असतील दिवस की वेळ नाही मिळते किंवा हेल्थ खराब होते काही असो, पण आपण ते काम केलं आणि आता मला कुठेतरी प्राऊड फील होतं की हा समृद्धी तू केलं आहे. सो येस ॲब्सोल्युटली. आणि खूप गुण आहेत या देवीमध्ये. ती खूप कठोर असते, ती शांत असते, ती सांभाळणारी असते, ती आपले कानसुद्धा धरणारी असते. समृद्धी, आपल्या देवीमधला असा एखादा गुण जो तुला असं वाटतं की तुझ्यामध्ये तो कमी आहे किंवा नाही आहे, तो गुण तुला तिच्याकडनं आत्मसात करायला आवडेल किंवा घ्यायचा आहे, तर तो कोणता सांगशील? आपल्या देवीची बरीच रूपं आहेत. सौम्य आहे, रौद्र आहे, दोन्ही. पण मी जसं म्हटलं तरी रौद्र रूप आहे. मला सौम्यपणा, शांतपणा जे आपल्याला कुठल्याही देवाच्या चेहऱ्याकडे बघून जी शांती भावते ना आपल्याला, की जी पॉझिटिव्हिटी मिळते, तो शांत रस, तो सौम्यपणा मला माझ्यात घ्यायला आवडेल. म्हणजे सतत जरा शांत सौम्य शांत वाटेल असं नक्कीच. नवरात्रीच्या निमित्तानं जर मी म्हणाले की मनातली एखादी गोष्ट तिला सांगाच, काय सांगशील? खरं तर आजपर्यंत न मागता तिने खूप काही दिलं आहे मला. सो माझ्याशी खूप अपेक्षा असं दे 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 असं नाही सांगणार, पण ज्या गोष्टी मला आवडतात करायला त्या कायम माझ्याबरोबर राहू देत आणि आयुष्यभर पुरेल एवढं काम मला खूप छान आणि ऑल द बेस्ट तुला त्यासाठी. अशाच वेगवेगळ्या भूमिका करत आमच्यासमोर येत राहा आणि नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा समृद्धी. थँक्यू सो मच. तुम्हालाही माझ्याकडून आणि राष्ट्रीय मराठीकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, गरबा खेळायला जा आणि मजा कर बरं. हो डेफिनेटली. थँक्यू. थँक्यू.